तर मित्रांनो, मतदान यादीतून तुमचं नाव कट होऊ शकतं जर तुम्ही 29 जुलैपर्यंत तुम्ही जर हा फॉर्म तुम्ही भरून दिला नाही तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या BLO कडून आणायचा आहे आणि किंवा BLO तुमच्या घरी येऊन देतील. तर हा फॉर्म तुम्हाला भरून BLO कडे द्यायचा आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहू. तर बघा, हा फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर ज्यांचा हा फॉर्म आहे त्यांचं इथे नाव असेल आणि त्यांचं ओळखपत्र क्रमांक असेल इथे, आणि त्यानंतर सर्व इथे त्यांचा पत्ता असेल. त्यानंतर त्या व्यक्तीचं इथे विधानसभा क्षेत्र ते इथे दिलेलं असेल. त्यानंतर इथे त्यांचा फोटो आहे त्या व्यक्तीचा, आणि त्यानंतर त्यांचा जो BLO आहे त्यांचं इथे नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर असेल. तिथे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर इथे त्यांचा जो नवीन फोटो लावायचा आहे, आणि त्यानंतर इथे बघा, इथे ज्या व्यक्तीचं जर 2002च्या यादीमध्ये जर नाव असेल तर ही माहिती भरायची आहे, आणि जर 2002च्या यादीमध्ये जर नाव नसेल तर ही माहिती भरायची नाही. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाचं म्हणजे आई किंवा वडिलाचं जर 2002च्या यादीमध्ये नाव असेल तर त्यांची माहिती इथे भरायची आहे. तर आई किंवा वडिलाची माहिती इथे भरायची आहे ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे. त्यानंतर इथे बघा, इथे त्या व्यक्तीचं आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर इथे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे वडिलाचे नाव लिहायचं आहे, आणि इथे जर वडिलाचं जर ओळखपत्र असेल तर ओळखपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर एखाद्या महिलेचं जर विवाह झाला असेल आणि त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर पतीचे नाव टाकायचे नाही, त्यांच्या आईचेच नाव टाकायचे आहे इथे, आणि त्यांच्या वडिलाचेच नाव इथे टाकायचे आहे. त्यानंतर त्यांच्या आईचा जर ओळखपत्र क्रमांक असेल म्हणजे ओळखपत्र असेल तर ओळखपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे, आणि इथे सही करायची आहे, आणि इथे त्या BLOची म्हणजे अधिकाऱ्याची सही घ्यायची आहे, आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्ही भरून 29 जुलैपर्यंत हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.